केदारनाथ मंदिर हे आजही एक न उलगडलेलं रहस्य आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. केदारनाथबद्दल तुम्हाला 10 अशी रहस्य ऐकायला मिळतील जी तुम्ही कधीही ऐकलेली नसतील. नंबर 1. वैज्ञानिकांच्या सांगण्यानुसार केदारनाथ मंदिर कदाचित 8व्या शतकात बांधले गेले असावे. हे मंदिर 1200 वर्षांपासून अस्तित्वात आहे. नंबर 2. एका बाजूला 22,000 फूट उंच केदारनाथ टेकडी तर दुसऱ्या बाजूला 21,600 फूट उंच कराचकुंड आहे आणि तिसऱ्या बाजूला 22,700 फूट भरतकुंड आहे. या 3 पर्वतांमधून मंदाकिनी, मधुगंगा, चिरगंगा, सरस्वती आणि स्वर्णदरी अशा 5 नद्या वाहतात असे पुराणात लिहिलेले आहे. नंबर 3. केदारनाथ परिसरात हिवाळ्यात बर्फ आणि पावसाळ्यात पाणी खूप वेगाने वाहते. यामुळे तिथे या कलाकृतीसारखे मंदिर बांधणे किती अशक्य काम असेल याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. आजही आपण गाडीने त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. नंबर 4. आज 12 वर्षानंतरही त्या भागातील प्रत्येक गोष्ट हेलिकॉप्टरने वाहून नेली जाते. आजही त्या ठिकाणी JCB शिवाय एकही इमारत बांधता येत नाही. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतही हे मंदिर आजही उभे आहे आणि फक्त उभेच नाही तर ते मजबूत देखील आहे. नंबर 5. भूगर्भशास्त्र संस्थेने केदारनाथ मंदिराच्या खडकांची लिग्नोमॅटिक डेटिंग केली. दगडांचे जीवन ओळखण्याची ही एक पद्धत आहे. या तपासणीत असे दिसले की 14व्या शतकापासून ते 17व्या शतकाच्या मध्यापर्यंत हे मंदिर पूर्णपणे बर्फाखाली गाडले गेले होते. तरीही मंदिराच्या बांधकामाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. नंबर 6. 2013 मंदिराच्या मागील बाजूस एक मोठा दगड अडकला आणि जलवाहिनी दुभंगली. मंदिराच्या दोन्ही बाजूंनी पाणी इतक्या वेगाने वाहू लागले की त्यातून सर्व काही वाहून गेले. पण मंदिर आणि मंदिरात आश्रय घेतलेले लोक मात्र सुरक्षित राहिले. त्यांना दुसऱ्या दिवशी भारतीय हवाई दलाने विमानाने सुरक्षित ठिकाणी आणले. नंबर 7. 2013 केदारनाथमध्ये आलेल्या विनाशकारी पुराने थैमान घातलं होतं. यावेळी सरासरीपेक्षा 375% जास्त पाऊस केदारनाथमध्ये झाला होता. या पुरामुळे जवळपास 5 ते 6,000 लोकांचा मृत्यू झाला तर 4,000हून अधिक गावांचे नुकसान झाले. पण इतक्या विनाशकारी पुरातही केदारनाथ मंदिरावर काहीच परिणाम झाला नव्हता. नंबर 8. 2013च्या पुरानंतर IIT मद्रासने मंदिराची NDT चाचणी केली. या चाचणीत मंदिर पूर्णपणे सुरक्षित असल्याचे समोर आले. 9. भारतात जवळजवळ सर्व मंदिरे पूर्व-पश्चिम आहेत. पण तज्ज्ञांच्या मते जर हे मंदिर पूर्व-पश्चिम असते तर ते आधीच नष्ट झाले असते. पण केदारनाथ मंदिराची दिशा उत्तर-दक्षिण असल्यामुळे हे मंदिर आजपर्यंत वाचले आहे. नंबर 10. 1200 वर्षे आपली ताकद टिकून ठेवणारे मंदिर बांधण्यासाठी त्या जागेचा, बांधकाम साहित्याचा, त्याच्या दिशांचा, अगदी निसर्गाचाही काळजीपूर्वक विचार केला गेला होता. यात काडी मात्र शंका नाही. त्यावेळी वैदिक हिंदू धर्म आणि संस्कृती किती प्रगत होती याचे हे एक उदाहरण आहे. तर मित्रांनो, तुम्ही देखील केदारनाथला जाऊन आला असाल तर अशी कोणकोणती रहस्य आहेत जी तुम्हाला माहीत आहेत ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा.